नगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि सर्वच पक्षांनी या ठिकाणी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं पाहायला मिळतंय। खामगाव नगरपालिकेमध्ये कामगार मंत्री आकाश पुणकर यांनी आपल्या वहिनींसाठी अर्ज भरलाय। दादा, काय विजन आहे खामगावसाठी? खामगावसाठी आमचं नेहमीच विजन हे राहिलं आहे की खामगाव हे शहर स्वच्छ झालं पाहिजे, सुंदर झालं पाहिजे, नागरिकांच्या समस्या दूर झाल्या पाहिजे, त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजे आणि ह्या विजन सोबत आम्ही काम करतोय। मागच्या नगरपालिकेमध्ये आम्ही जो वचननामा दिला होता तो आम्ही 100% पूर्ण करून दाखवला आणि त्यावरही आम्ही जास्तीचे कामं आम्ही केले, भरघोस निधी आणला। येणाऱ्या काळामध्ये अधिकाधिक कामं आम्ही करायच्या प्रयत्नात आहे। खामगावचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं चांगलं झालं पाहिजे, पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न होता तो आता बऱ्याचशी निकाली निघालाय, पण तो आता त्यामध्ये कुठलीही त्रुटी राहू नये, तो परिपूर्णतेने काम चाललं पाहिजे या दृष्टीने आम्ही काम करतोय। सोबतच खामगावच्या भोवताली जे काही आज थोडा बहुत नागरिकीकरण वाढते, आपण पाहतोय की ग्रामीण भागातले लोक शहरात राहायला येतात आहे, नवीन नवीन लेआउट होतात आहे, या नवीन वस्त्यांमध्ये विकास बाकी आहे, तो पूर्ण करायचा आहे आणि त्या दृष्टीने आता येणाऱ्या काळात आम्ही काम करू। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये भाजपाला मोठं यश मिळालं, बिहारमध्ये तेच तसंच काहीसं यश मिळताना पाहायला मिळतंय। खऱ्या अर्थानं भाजपला आता मित्र पक्षांची गरज राहिली नाही, कारण की नगरपालिकेमध्ये बहुतांश ठिकाणी भाजप एकला चलोच्या भूमिकेत आहे। इथंही तीच परिस्थिती आहे। आम्ही एकला चलोरेच्या भूमिकेत नाहीये। बिहारमध्ये आम्ही एनडीए म्हणून लढलो, एनडीए म्हणून मोठं यश मिळालं। महाराष्ट्रात आम्ही एनडीए म्हणून लढलो, महाराष्ट्रात एनडीए म्हणून थम्पिंग मेजॉरिटी आली आणि स्थानिक स्वराज्याची जी निवडणूक असते ही स्थानिक मुद्द्यांवर असते, ती निवडणूक कार्यकर्त्यांची असते आणि प्रत्येक ठिकाणची परिस्थिती ही वेगळी असते। आज जर आपण पाहिलं तर जिल्ह्यात बऱ्याच नगरपालिकांमध्ये युती आहे आणि बऱ्याच नगरपालिकांमध्ये नाही, त्यामुळे आपलं हे म्हणणं कुठेतरी थोडं चुकीचं आहे। आम्ही युतीतच काम करणार, युतीसोबतच लढणार आणि ज्या ठिकाणी आपण बऱ्याच आमच्या नेत्यांचे वक्तव्य ऐकले असतील की जिथे युती होते तिथे युती करा, जिथे होत नाही तिथे करू नका आणि मग निवडणुकीनंतर पोस्टपोल युती सुद्धा सर्व दरवाजे आम्ही ओपन। वहिनींना यंदा संधी दिली होती, अनेक उमेदवार होते भाजपसाठी इच्छुक, सगळ्यांची नाराजी कशी तुम्ही फेस करणार आहात? नाराजी फेस करणं म्हणजे शेवटी सगळे आमचे तोडीचे कार्यकर्ते होते, जुने कार्यकर्ते होते, वर्षानुवर्ष पक्षासाठी झिजणारे कार्यकर्ते होते, पण जेव्हा हा मुद्दा आला की 12 उमेदवार पक्षातर्फे आहेत तर मग एकाला उमेदवारी मिळणार होती। मग पक्षाची बैठक झाली, आमच्या पक्षामध्ये सामूहिक निर्णय होत असतो, सर्व प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते यांची बैठक झाली आणि त्यामध्ये हा सूर निघाला की 12 लोकांपैकी 11 जेव्हा नाराज होणार आहे तर मग आपण सगळ्यांनी थांबून ही उमेदवारी पुणकर परिवारातून द्यावी आणि हा सूर पुढे यांनी खूप जोर धरला आणि सर्वांनी आम्हाला आदेशित केलं की हे तुम्हाला घ्यावं लागेल। म्हणून आमच्या घरातील आमच्या वहिनी सौ अपर्णाताई सागर पुणकर यांची उमेदवारी आज निश्चित झाली आणि सर्वांनी त्यांना आशीर्वाद दिले आणि आज आम्ही अर्ज दाखल केला। एक शेवटचा प्रश्न, खामगावकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। पाणी 8 ते 10 दिवसानंतर खामगावकरांना मिळतंय, 9 वर्षामध्ये पाणी काही तुम्हाला नियमित देता आलेलं नाही। मी पुन्हा करेक्ट करतो, हा तुमचा प्रश्न 8 ते 10 दिवसाचा 3 महिन्यापूर्वी होता। आज 3 दिवसावर पाणी आलेलं आहे आणि पाणी न येण्याचं कारण खरं तर ज्यांच्या काळात ही योजना मंजूर झाली, खरं तर ती योजना देशपांडे साहेबांनी मंजूर केली, पण ती टर्म संपल्यानंतर ज्या लोकांनी कारभार हाती घेतला त्यांनी अक्षरशः या योजनेचे लचके तोडले। जेव्हा 16 मध्ये आम्ही नगरपालिका हाती घेतली आणि काम सुरू केलं तेव्हा लक्षात आलं की खामगाव ते धरण ही 40 किलोमीटरची जे पाईप होते हे सर्व पाईप फुटलेले होते, झिंजलेले होते आणि बिना कामाचे होते। ही पूर्ण पाईपलाईन आम्ही बदलली। आज खामगाव शहरामध्ये 150 किलोमीटरची पाईपलाईन, अंतर्गत वितरण, ही सुद्धा पाईपलाईन कुठे जमिनीखाली दबली ही कोणाला माहित नाही। त्या काळात काम केलेलं कोणी कर्मचारी आज अस्तित्वात नाहीये, त्यामुळे प्रत्येक झोनला जमीन खोदून हे पाईप, हे वॉल शोधणं सुरू आहे। एक एक झोन आम्ही क्लिअर करतोय आणि आज अर्ध्या गावाला आम्ही पाणी देणं सुरू केलं। आता थोडंफार भाग राहिलाय, तो येणाऱ्या 2 महिन्यात पूर्ण होईल आणि रेग्युलर पाणी 1-2 दिवसाच्या आड आम्ही हे पाणी देऊ। नक्कीच खामगावकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। पाणी जे आहे 1 ते 2 दिवसाआड खामगावकरांना मिळेल आणि कशा पद्धतीनं भाजपाच्या त्यांना स्वतःच्या वहिनी उभे केल्यानंतर अंतर्गत जो कल असेल किंवा मग जी काही नाराजी आहे ते दूर करायचा प्रयत्न कसा होईल किंवा त्याचबरोबर महायुतीचे इतर घटक पक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या तारखेला संपूर्ण चित्र या ठिकाणी स्पष्ट होणार आहे। प्रफुल्ल खंडार, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा। महायुती